जालना शहरामध्ये नूतन वसाहत भागात 25 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विकास लोंढे या 25 वर्षीय तरुणाचा त्याच भागात राहणाऱ्या काही सराईत गुन्हेगारांनी निर्घुणपणे खून केला होता। या घटनेनंतर जालन्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप करत आज सकल मातंग समाजाने तीव्र आक्रोश मोर्चा काढला आहे। या प्रकरणी पोलिसांनी 8 संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मात्र उर्वरित आरोपी अद्यापही फरार आहेत। या फरार आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी या मुख्य मागणीसाठी सकल मातंग समाजाने आज हा आक्रोश मोर्चा काढला होता। या मोर्चात समाजाच्या सर्वच सामाजिक संघटनांनी सहभाग घेत मोर्चाला जाहीर पाठिंबा दिलाय। खून झालेल्या विकास लोंढे यांच्या आई-वडिलांनी स्वतः पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची आणि जालन्यात वाढलेली गुन्हेगारी तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे। आज मोर्चा काढला, काय मागणी तुमची? माझ्या मारेकरांना फाशी झालीच पाहिजे याच्यासाठी मोर्चा काढलेला आहे। ते मुकट हिंडते, ते खूप अन्याय करायला लागले। तर आमच्या गल्लीमध्ये येऊन सुद्धा धमक्या देतात अजून की आमचे मुलं सुटू द्या मग बघू यांच्याकडे। ते अजून सुद्धा बोलतात गल्लीमध्ये येऊन सनी त्यांना फाशी झालीच पाहिजे। ते म्हणतात आमचे पोरं सुटूस तर आम्ही शांत आहे। ते अजून पण चालू आहे त्यांच्यावालं बोलणं। ते अजून काही शांत राहिले नाही आणि ते म्हणते त्यांच्याकडे बघू आम्ही। त्यांना फाशी झालीच पाहिजे। हे न्याय आमचा गेला पण आता दुसऱ्यांना नाही व्हावा म्हणून त्याच्यासाठी मोर्चा या की आमचं गेलं माझं काही वापस येणार नाही। माझं लेकरू तडपून मारले ते मी तसेच मेले पाहिजे तडपूनच फाशी। मी तोपर्यंत मी उठणारच नाही न्याय भेटल्याशिवाय। आज माझं एवढीच मागणी, माझं लेकरू जसं गेलंय पण दुसऱ्यांना पण नको हे कैद्यात राहणं। त्यांच्या खूप आती आहे, त्यांची खूप गुलामगिरीमध्ये आपले लोक त्यांच्यामध्ये ते निघले पाहिजे त्यांच्यासून। कोण धमकी देता गल्लीतून? काय नाव आहे त्यांची माहिती आहे का? मग त्या बाईचं नाव माहित आहे ना, त्या मुलाची आईच आहे। नाव द्वारकाबाई आहे पूर्ण? द्वारकाबाई गंगाधर जाधव ती बाई बोलतीये। काय मागणी आता पोलीस अधीक्षकांना तुमची? पोरांना त्यांना फाशी केलीच पाहिजे, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। जयश्री प्रकाश लोंढे। काढला, काय मागणी, काय सांगा? आज जो मोर्चा काढला, आज मोर्चा हा माझ्या मुलाच्या खुनाच्या संदर्भात काढलेला आहे। सर्व समाज बांधव मिळून हा मोर्चामध्ये आले। आता आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की जे माझ्या मुलाला मारणारे आरोपी आहेत की त्यांना मोक्का अंतर्गत कारवाईला गुन्हा दाखल करून त्यांच्यावर जलद गतीने कोर्टात ही केस चालवावी व आम्हाला न्याय द्यावा। कारण की माझा मुलगा हा अतिशय प्रेमळ आणि समाजकार्यात जास्त विलीन होता। तो लग्नाला गेला असता, लग्नावरून येताना त्याला रात्री 12:30-1च्या दरम्यान यांनी माझ्या घराच्या 50 फुटाजवळच अडवलं आणि त्याला इतकं बेदम मारहाण केली की त्याला तिथून सुद्धा उचलून देऊन त्यांनी आमचं एक अण्णाभाऊ साठे समाज मंदिराची जागा आहे तिथे इतकं मारलंय की अक्षरशः तो तडपून मेला। आणि अशा मारेकऱ्यांना मोकाट सोडणं हे चुकीचं आहे। कारण की आज माझ्या मुलासंग घडलं, उद्या अजून कोणत्या समाजाच्या मुलासंग घडलं। कारण की ह्या लोकाला मोठे झालेले माणसं आवडत नाही, कारण की जी दहशत पूर्ण शहरात आहे आणि अशा लोकाला शिक्षा झाली तर पुढच्या समाजाचे व्यक्ती असो मुलगा असो यांच्यावर असे अन्याय होणार नाही। हेच माझी सरकारला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे। यांच्यावर मारलं होतं त्याला, कोण नाव सांगा? त्याला मारणारे नाव तर मी म्हणजे अमित जाधव, संतोष आपलं सोनू जाधव, मोनू, चंद्रकांत जाधव, जास्त मला नाव सांगता येत नाही। माझ्या मुलांनी मरते टायमाला त्यांना नाव सांगितले होते। इतर 2 जण असे 8-10 जण मुलं होते। ते माझ्या मुलांनी मरत्या वेळेस त्यांना नाव सांगितले आम्हाला, त्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच माझी विनंती आहे। आणि त्यांनी 15 दिवसाच्या अगोदर आमच्या घरात तुमचं नाव काय? माझं नाव प्रकाश गंगाधर लोंढे, मी मयत मुलांचा वडील आहे।
काय तुम्ही मोर्चात सहभागी झालात, काय म्हणता? या महाराष्ट्रामध्ये दलित लोकांवर जे अत्याचार चाललेले आहेत त्या प्रकारेच या जालना जिल्ह्यामध्ये लोढे कुटुंबावर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्यांच्या मुलाची एक हत्या केलेली आहे। त्या हत्येचा बहुजन समाज पार्टी हे निषेध करते आणि मुख्यमंत्री यांना आवाहन करण्यात येत आहे की या देशामध्ये दलितांवर जे अन्याय अत्याचार चाललेले आहेत त्याकरता मुख्यमंत्री हे मुंग गिळून बसलेले आहेत आणि यांना या दलितांचे मत नाही पाहिजेत काय, आणि त्या दलितांवर गायरांचा संबंध असो मारवतनाचा संबंध असो यांची दलितांची लूट आणि हत्या चाललेली आहे। त्याकरता बहुजन समाज पार्टी हे यांचा निषेध करते आणि या लोंढे कुटुंबाच्या पूर्ण बहुजन समाज पार्टीला न्याय देण्याकरता पूर्ण महाराष्ट्रभर बहुजन समाज पार्टी हे लढा उभारणार आहे आणि यांच्या कुटुंबाला आर्थिक आणि जे आरोपी आहेत यांना कडक जास्तीत जास्त सजा व्हावी अशी बहुजन समाज पार्टीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे आणि बहुजन समाज पार्टी या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत बहुसंख्येने आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत। मी भरत खंडारे, शहर अध्यक्ष बहुजन समाज पार्टी जालना। साहेब, आज मोर्चाचं आयोजन केलं, काय मागणी? जय सर, मी नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचा संस्थापक अध्यक्ष रतन आसाम लांडगे। आज आक्रोश मोर्चा आहे। नूतन वसत मध्ये विकास लोंढे याला बेरहमीने 4-5 गुंडांनी बेरहमीने 120 वार माणूस मारलेले आहे आणि बेदम मारून त्याचा खून केला आहे। आता प्रत्येक मातंग समाजाला वेगवेगळ्या जातीचे कोणती बी लोक फक्त मातंग समाजालाच बेरहमीने मारून त्याच्यावर अन्याय अत्याचार करते। यासाठी आज सगळ्या मातंग समाजाने आम्ही आज मोर्चाचं नियोजन ठेवलं आहे आणि आज हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पासून तर कलेक्टर ऑफिस लोक आमचा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये आमची मागणी अशा आहे की आज ही प्रशासन पोलीस आज ही शासन आज हाताहात धरून बसलेली आहे आणि जे लोक गोरगरिबावर अन्याय करते त्या लोकांना ती सपोर्ट करतील, त्यांना फक्त काही दिवसाची शिक्षा करतील, त्यांना ताबडतोब जेलमधून रिहा करतील। त्या असं जर प्रकरण घडलं तर आज मातंग समाज आमचा वंचित झाला आहे। आज मातंग समाजामधले जे तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांना मी आवाहन करतो की आज आपल्याला हातामध्ये काठी घ्यायचा आज वेळ आला आहे आणि आज ते सगळे तरुण मुलांना आवाहन करीन की माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या आणि त्या कॉन्टॅक्ट नंबर आपण एक ग्रुप तयार करा आणि जिथे बी अन्याय अत्याचार होत असेल त्याला शासनाला कळवा आणि शासनाने जर दखल नाही घेतली तर त्यांचे हातपाय तोडायची अशी ताकद ठेवा। असे मातंग समाजाने बांगड्या धरून बसून ठेवू नका आणि लाखोच्या संख्येने असा मोर्चा काढा। आज तुम्हाला लोकांना मारा लागले तर आज तुम्हाला काही काळजी नाही, आज तुम्ही मुठ्ठीभर लोक जमा व्हायला लागले। माझी इच्छा की पुढे महाराष्ट्रभर लोकांनी भरपूर समर्थन द्यावा आणि हे विकास लोंढेला मारा करायला फाशीची शिक्षा व्हावा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाला अन्याय अत्याचार करते त्यांना रस्त्यावर भोवळ नांगळ करून त्यांची दिंडी काढावा, त्याच्या तोंडावर टाळ लावा। जसं नाशिक मध्ये कायद्याचा किल्ला असा नाशिक जिल्हा आहे तसंच जालन्यामध्ये जालना जिल्हा कायद्याचा किल्ला करण्यामध्ये यावा। पोलिसांनी शासनाने डोळे उघडावा की आज मातंग समाजावर मोठ्या प्रकारे अन्याय होतो। आज आम्ही घेऊन आज आमच्या हातामध्ये आम्ही काठी घेऊन आज आमच्या तरुण मुलं जमा करून आमच्या मातंगाचे आमच्या आई बहिणीचं आमच्या मुलाचं आमचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला वैतागून हातामध्ये काठी घेणं आम्हाला मजबुरी येऊन लागेल। म्हणून शासनाला विनंती करतो की तात्काळचे तात्काळ ह्या गुंडागर्दीला या लोकांना असं लग्न करून भोवळ करून दारावर बसून त्यांची वरात काढा आणि त्यांना मारा करायला फाशीची शिक्षा द्यावा आणि फाशी शिक्षा त्या लोकांना कमीच आहे त्याला तरफू मारावा। कारण की एक गरीबाच्या व्यक्तीला ते जीव मारते, आज त्यांच्या घरचे लोक वनवासी राहत होते। आज ही दुःखाची गोष्ट आहे। आज मनामध्ये आमचा इतका राग आहे पण आज आम्ही शासनाच्या बंदरमध्ये बांधलेला आहे पण शासन जर आम्हाला सहकार्य करत नसेल तर कायदा आम्हाला हातामध्ये घेणं लागेल। हे तात्काळचे तात्काळ मी शासनाला सांगतो की डोळे झाकून बसू नका। मातंग समाजाला सांगतो की तरुण मुलं सगळे मिळून आपल्या हातामध्ये काच्या घेऊन रस्त्यावर उतरा आणि आपल्या सगळं अन्याय झालं तर आपण त्यांना आपल्या मागण्याचा डफळत आहे मातंगाचं ती घाई वाजून दाखवा। माझी इतकी इच्छा आहे, मी तुम्हाला सपोर्ट करीन। मी रतन आसाम लांडगे
माझा सपोर्ट करा मला, मी तुम्हाला सपोर्ट करीन। आज आमचा मोर्चा आहे जिल्हाधिकाऱ्यावर, आज आम्ही जनता निवेदन देणार आहे आणि तात्काळ हे भरपाईचं त्याला करून सिरीप घ्यावं लागेल आणि शासनाने आम्हाला भरपाई करून द्यावा की आज आमचा ते अनाथ मुलगा आज मेला आहे, तिच्या मायबापाला कोणी जगणार नाही म्हणून मानधन देऊन त्यांना सहकार्य करावा आणि कठोरची कठोर कारवाई करावा ही माझी मागणी आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, जालना।